मतमोजणी आज पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर स्ट्रॉंग रूम जो आहे तो आता उघडला जातोय। माळेगाव साखर कारखान्याची ही जी निवडणूक आहे त्याची मतमोजणी आज होणार आहे आणि त्यासाठीच ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवल्या गेलेल्या आहेत ती स्ट्रॉंग रूम आता उघडली गेलेली आहे। दृश्य आपण बघतोय ही बारामतीमध्ये आहे। माळेगाव साखर कारखान्याची जी निवडणूक पार पडली त्याची मतमोजणी आता सुरू होतीये आणि त्यासाठीच मतपेट्या जिथे ठेवलेल्या होत्या ती स्ट्रॉंग रूम आता उघडली गेलेली आहे। पुढच्या काही तासातच गुलाल नेमका कोणाचा हे ठरणार आहे। विशेषतः अजित पवार हे चेअरमन पदासाठी रिंगणात आहेत। या निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार असा संघर्ष या निवडणुकीत विशेष पाहायला मिळाला। 4 पॅनलमध्ये ही सगळी निवडणूक रंगलेली आहे आणि आता थोड्याच वेळात नेमका विजय कोणाचा हे समोर येणार आहे, स्पष्ट होणार आहे। अजित पवार यांची प्रतिष्ठा या निवडणुकीदरम्यान पणाला लागलेली आहे। अनेक सभा अजितदादांनी या सगळ्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या होत्या, आपण बघितलं। आणि आता स्ट्रॉंग रूम उघडली गेलेली आहे जिथे मतपेट्या ठेवलेल्या आहेत। त्यामुळे आता लवकरच मतमोजणी सुरू होईल, निकाल सुद्धा जाहीर होईल। दीपक माळेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवनगर तालुका बारामती या सहकारी संस्थेच्या मतमोजणी बरोबर आज 9 वाजता। आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। जयकुमार, आता स्ट्रॉंग रूम सुद्धा उघडली गेलेली आहे, मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होईल, काय नेमकं घडू शकतं, काय नेमक्या चर्चा तिथे सुरू आहेत? सध्या आता आपण पाहू शकता की व्हिडिओच्या माध्यमातून आता स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलेले आहे आणि आता पहिल्या फेरीमध्ये पहिल्या फेरीतील मतपेट्या बाहेर काढता येतील आणि आजची जी मतमोजणी आहे ती 9 वाजता आता सुरू करण्यात येईल आणि यासाठी प्रशासनाकडून 234 अधिकारी मतमोजणीसाठी तैनात करण्यात आलेले आहेत। पोलीस प्रशासनाकडून देखील कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। संपूर्ण पोलीस प्रशासन आलेला आहे, कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये याची देखील दक्षता पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे। आणि आपण बघू शकता की सर्व जे उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधींच्या समवेत या स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलेले आहे आणि आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। काही थोड्या वेळातच पहिल्या ब वर्ग गटाचा निकाल येणार आहे। काही पहिल्या 2 ते 3 तासामध्ये ज्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांच्या विरुद्ध सहकार बचाव पॅनलचे भालचंद्र देवकते असे 2 उमेदवार ब वर्ग गटाकरिता आहेत आणि त्या पहिल्यांदा ब वर्ग गटाचा निकाल लागेल। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार चेअरमॅन पदाची धुरा घेणार नाही किंवा त्यांचा पॅनल विजय होईल किंवा त्या अगोदर अजित पवारांचं मतदान त्या ठिकाणी म्हणजे मतमोजणी त्या ठिकाणी होणार आहे। आणि यावेळी आता भालचंद्र देवकते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोघांमध्ये लढत होताना दिसत आहे आणि पहिल्यांदा ब वर्ग गटाची मतमोजणी होईल आणि त्यामध्ये आपल्याला कळेल की उपमुख्यमंत्री अजित पवारांना किती मताधिक्य आहे, त्यांना माळेगाव कारखान्याचं वर्चस्व राखण्यात यश मिळते का चंद्रराव तावरे यांना कारखान्याची सत्ता पालट करून चंद्रराव तावरे यश मिळवतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अगदी, त्यामुळे पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून दिवसभरात घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।